Greetings again in the loving name of Jesus Christ our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एक बार अभिवादन. What a joy for us to continue focusing on the cross of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आपलं लक्ष केंद्रित करणं यासारखा मोठा दुसरा आनंद नाही. And today's message we want to focus on the virtue of the cross. आणि वधस्तंभावरच्या आशीर्वादांचाच पुढे आज आपण अभ्यास करणार And आहोत. on this subject, this theme, this is the part number 4. आणि वधस्तंभाच्या या अभ्यासक्रमामध्ये आजचा हा चौथा विषय आहे. In our earlier session, we saw the virtue of the cross, the blessings of the cross. आणि मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की वधस्तंभाच्या द्वारे सर्वात महत्त्वाचा आशीर्वाद आम्हाला कोणता मिळतो तर तो पापक्षमेचा आशीर्वाद आहे. And we have seen there are at least 4 great blessings from the cross. आणि वधस्तंभाचे 4 महत्त्वाचे प्रमुख असे जे आशीर्वाद आहेत. And we saw the first one is the virtue of forgiveness. त्यातला पहिला आशीर्वाद पापक्षमा हा आहे. It results in our eternal salvation. आणि पापक्षमेद्वारेच आम्हाला सार्वकालिक तारण किंवा सार्वकालिक उद्धार प्राप्त होतो. And the second virtue of the cross, वधस्तंभाद्वारे प्राप्त होणारा दुसरा आशीर्वाद हा आहे the virtue of provision. की पुरवठ्याचा आशीर्वाद. That is what we will look in this study. आजच्या अभ्यासामध्ये आपण त्याकडे पाहणार आहोत. See, the devil doesn't mind us believing in God. देवावर आम्ही विश्वास ठेवावा यामध्ये सैतानाला फारसं काही वाटत नाही. As long as we don't receive anything from God. पण जोपर्यंत देवापासून आम्ही काही प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत देवावर विश्वास ठेवायला सैतानाची मान्यता आहे. There are people, they will just believe God and they don't receive anything from God. असे अनेक लोक आहेत ते देवावर विश्वास ठेवतात पण देवापासून त्यांना काहीही प्राप्त होत नाही. But there are also people who believe God, they believe in such a way they receive everything, every need for their life. आणि असेही लोक आहेत ते केवळ देवावर विश्वास ठेवतात एवढंच नव्हे तर देवानं त्याच्या अभिवचनामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी ते प्राप्त करून घेतात आपल्या So जीवनामध्ये. people, those who believe in God in such a way that they receive from God, आणि असे जे लोक आहेत की ते देवावर विश्वास ठेवतात एवढंच नव्हे तर देवापासून प्राप्त करून घेतात, they always come under satanic attack. आणि अशा सर्व लोकांना सैताना नेहमी त्रास देत राहतो. The classic example is the Job, the story of Job. आणि याचं सगळ्यात उत्तम जे उदाहरण आहे ते पवित्र शास्त्रामध्ये इयोबाचं असं आहे. Satan comes to God and says, yeah, you blessed Job so much because Job loves you because you gave him everything. आणि सैतान स्वर्गामध्ये देवाजवळ गेला आणि देवाला असं म्हणाला, पहा तुझा सेवक जो इयोब आहे तो तुझ्यावर इतकी प्रीती करतो. का करतो? कारण तू त्याला सर्व दृष्टीने आशीर्वादित केलेला आहे. One aspect of Satan's motives or one aspect of his intention we can see, Satan is not happy when God's people are blessed with his blessing or abundant blessing. आता सैतानाचं यामध्ये कारस्थान किंवा सैतानाचा स्वभाव आम्हाला दिसतो की ज्या वेळेला देवाचे लोक देवापासून सर्व आशीर्वाद पावतात, भरभराट पावतात, त्यावेळेला सैतानाला बरं वाटत नाही. At the same time, the God of the Bible is a giving God. He want to give more and more. He want to bless. He is rich in giving. He is a very generous God. आणि दुसरी गोष्ट याद्वारे आम्हाला कळते की पवित्र शास्त्राचा जो देव आहे, आमचा जो देव आहे, तो देण्यामध्ये आनंद मानतो. तो सदैव आम्हाला देत राहतो आणि देण्यामध्ये त्याला धन्यता वाटते आणि देण्यामध्ये तो सर्वोत्तम असा आहे. So the devil comes between God's generosity and our faith. आणि मग देवाचं जे दातृत्व आहे आणि आमचा जो विश्वास आहे याच्यामध्ये मग सैतान आता करामती करायला लागतो. God says there is nothing impossible with those who believe. देव म्हणतो विश्वास ठेवणाऱ्यांसाठी
काहीही अशक्य नाही. And the Bible says it is impossible to please God without faith. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की विश्वासा वाचून देवाला संतोष देणं हे अशक्य असं आहे. And everyone who comes to him must believe that he is a rewarder of those who diligently seek him. आणि जे देवाकडे येतात त्यांनी असा विश्वास धरला पाहिजे की जे देवाचा झटून शोध करतात त्यांना तो नेहमीच प्रतिफळ देतो, त्यांना नेहमीच तो आशीर्वादित करतो. So my point here is our God is so generous. आता मुद्दा हा आहे की आमचा जो देव आहे तो दातृत्ववान देव आहे, नेहमी देणारा देव आहे. That is what we see on the cross. आणि वधस्तंभाच्या द्वारे हेच आम्हाला दिसून येतं. He gave everything for us. आमच्यासाठी त्यानं सर्व काही त्या ठिकाणी देव केलेलं आहे. In Romans 8 it says, रोमकराच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, I think verse 32, 32व्या वचनामध्ये, if God did not spare his own son but gave him up for us all, will he not give us all things? आणि मग देवानं आपल्या एकुलत्या एक पुत्राला देण्यापासून स्वतःला राखून ठेवलं नाही तर जगातील इतर गोष्टी तो आम्हाला देणार नाही काय? You know, a God who gave his own son, will he not give all things? देवानं आपला एकुलता एक पुत्र जर आम्हाला दिला तर इतर सर्व गोष्टी तो आम्हाला देणार नाही काय? God is willing to give. देव आम्हाला देण्यासाठी सदैव तयार आहे. He gave on the cross. त्यानं वधस्तंभावर आपला एकुलता एक पुत्र दिला. He gave everything for mankind on the cross. वधस्तंभावर मानव जातीसाठी सर्वस्व त्यानं दिलं. So today, whatever your needs may be, the provision is available on the cross. आणि म्हणून आज तुमची गरज कोणतीही असू दे, वधस्तंभावर त्याच्यासाठी पुरवठा आहे. But Satan always attempts to come in between so that we may not come to the cross. आणि आम्ही वधस्तंभावर जवळ जाऊ नये, आमच्या पुरवठ्याजवळ जाऊ नये यासाठी सैतान नेहमी आमच्यासाठी अडखळण निर्माण करतो. Satan's aim is to break relationship of trust in God. आमचा देवावरचा जो भरोसा आहे, विश्वास आहे, त्याला मोडता घालणं किंवा त्यामध्ये अडखळण निर्माण करणं हे सैतानाचं काम आहे. You know, out of that trust relationship with God, every blessings comes. आणि देवावर जो आमचा भरोसा आहे, आमचा विश्वास आहे, त्याच्याद्वारे सर्व गोष्टी आम्ही प्राप्त करून घेतो. Lord, I believe that on the cross you gave your son Jesus Christ. I trust in your son Jesus Christ. आणि प्रभू देवा, तू वधस्तंभावर आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी दिला, त्या तुझ्या एकुलता एक पुत्रावर, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर मी विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो. I trust in the cross of Jesus Christ, the symbol of victory over darkness and over sin and over death and Satan. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर मरणावर विजय मिळवला, सैतानावर विजय मिळवला, पापावर विजय मिळवला, शापावर विजय मिळवला, यावर मी पूर्ण विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो. I trust if you gave his son on the cross, then you will give all things needed for me. आणि म्हणून जर तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या वधस्तंभावर माझ्यासाठी जर दिलंस तर या जगामध्ये माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तू देणार असा मी विश्वास धरतो. To receive from God, to receive in Christ, we need have such a trust in his promises or in his word. आणि म्हणून देवाकडून प्राप्त करून घेण्यासाठी, प्रभू येशूकडून प्राप्त करून घेण्यासाठी आमचा असा विश्वास असणं हे गरजेचं आहे. In Philippians 4:19 it says, आणि फिलिपिकरास पत्र 4:19 मध्ये आम्ही वाचतो, and my God shall supply all your need according to his riches in glory by Christ Jesus. माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरविल. All we ever needed is provided in Christ. आम्हाला जे जे काही या जगामध्ये गरजेचं आहे, आवश्यक आहे, ते सर्व देवानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभावर पुरवलेलं आहे. For the sustenance of your life,
for the survival of your life, everything needed is provided through the cross of Jesus Christ. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा देवबापानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला दिलेला आहे. So Apostle Paul says, आणि म्हणून संत पाऊल या ठिकाणी म्हणतो, my God shall supply all your needs according to his riches in glory. माझा देव तुमची सर्व गरज त्याच्या स्वर्गीय संपत्तीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे गौरवाने पुरविल. Because Paul, when he started his Christian faith and life, it was a life of faith in God. कारण संत पावलानं ज्या वेळेला आपलं विश्वासू जीवन सुरू केलं त्यावेळेला संत पावलाचं जीवन हे विश्वासावर आधारित असं होतं. In his sickness, in his weakness, the Lord was his strength. आणि ज्या वेळेला संत पाऊल आजारी होता, दुर्बळ होता, त्यावेळेला प्रभू येशू त्याचं सामर्थ्य बनला. God said to him, my grace is sufficient for you. देव त्याला म्हणाला की माझी कृपा तुला पुरेशी आहे. So in weakness, God's grace was sufficient for him. आणि संत पावलासाठी अशक्तपणामध्ये दुर्बलतेमध्ये देवाची कृपा त्याला पुरेशी झाली. In opposition, in dangers, in prison and in loneliness, in every kind of adversity, his grace was sufficient for him. आणि संत पाऊल एकटा असताना सेवेमध्ये त्याला विरोध होताना आणि तो धोक्यामध्ये असताना देवाची कृपा त्याला सहाय्य करण्यासाठी कारणीभूत झाली. Paul came a long way in his Christian life to write this scripture from his experience. My God shall supply all your needs. आणि संत पाऊल आपल्या जीवनामध्ये अनेक अनुभवातून आलेला आहे आणि मग तो आपला अनुभव या ठिकाणी लिहित आहे की माझा देव तुमची सर्व गरज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे गौरवाने पुरविल. Today I want to tell you, my beloved, आज प्रियांनो मला तुम्हाला सांगायचं आहे, all that you ever needed is Tuma- provided in Christ through the cross. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची गरज प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे देवाने आधीच पुरवलेली आहे. And the third virtue of the cross, आता वधस्तंभाच्या द्वारे जो तिसरा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो, the virtue of victory. विजयाचा आशीर्वाद. You know, victorious Christian life is a subject that on and on we hear. आणि विजय ख्रिस्ती जीवनाविषयी अनेक वेळा आम्ही ऐकतो. Because we know Christian life, spiritual life is a life of battle. कारण आम्हाला माहित आहे की ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासाचं जीवन हे जणू काय एका युद्धाप्रमाणे आहे. In a battle, one wins, the other loses. आणि युद्धामध्ये काय घडतं की एकाचा विजय होतो, दुसऱ्याचा पराजय होतो. But when we really understand the power of the cross, पण ज्या वेळेला आम्हाला वधस्तंभाचा सामर्थ्याचा अनुभव येतो, then there is only victory, there is no defeat. वधस्तंभाच्या सामर्थ्याद्वारे केवळ विजय आहे, त्यामध्ये कधीही पराभव असू शकत नाही. Because Jesus defeated the sin, death and the power of Satan. कारण वधस्तंभाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानाचा पराभव केला, मरणाचा पराभव केला, पापाचा पराभव केला. And that victory is offered to everyone who come to the foot of the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्या बलिदानाच्या द्वारे जो विजय प्राप्त केला, तो विजय आता तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांना देव करत आहे. What you could not do, he did it on the cross. जे तुम्हाला आणि आम्हाला जमलं नाही, जे करता आलं नाही, ते प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर केलं. We can't obey God by our strength. आमच्या सामर्थ्यानं आम्ही कधीही देवाचं आज्ञापालन करू शकत नव्हतो. But through the victory of Jesus on the cross, today we can obey every commandments of God and we can obey every word of God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे आम्ही आता देवाची प्रत्येक आज्ञा पाळू शकतो, देवाचे प्रत्येक निर्बंध आम्ही पाळू शकतो. The Holy Spirit equips us
empowers us to obey the voice of God and the commandments of God. आणि पवित्र आत्मा देवाची वाणी ऐकण्यासाठी आणि देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला निरंतर मदत करतो. And we read in Romans 5:12 रोम 5:12 मध्ये आम्ही वाचतो and verse 15 to 17. 15 ते 17 वचन. Here it says, through one Jesus Christ, life and righteousness reigns in us. आणि मग या वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती नीतिमत्वाच्या द्वारे जीवनामध्ये राज्य करेल. It is a victory that, so amazing that we are ever indebted to give thanks and praises to God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे देवानं जो विजय आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलेला आहे त्यासाठी आम्ही निरंतर देवाला धन्यवाद दिले पाहिजेत. John 16:33 it says, योहान 16:33 मध्ये आम्ही वाचतो, be of good cheer, for I have overcome the world. आणि प्रभू येशू म्हणतो की हिम्मत धरा, धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेला आहे. Today, because of the victory Jesus won on the cross, we don't have to live a defeated life. We can always be victorious. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जो विजय मिळवला त्याच्याद्वारे आम्हाला आता अपयशामध्ये जगण्याची गरज नाही. आम्ही सदैव विजयामध्ये जगू शकतो. Over the temptation of sin, we can be victorious. पापाच्या मोहावर आम्ही विजय मिळवू शकतो. Over the power of death, we can be victorious. मरणाच्या सामर्थ्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. We can be victorious over the fear of the future. आणि भविष्यामधील चिंता, काळजी याच्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. We can be victorious over the worries of everyday life. आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या चिंतेवर आम्ही विजय प्राप्त करून घेऊ We शकतो. can be victorious over the power of Satan and all the forces of evil. आणि सैतान आणि त्याची सर्व पिलावळ या सर्व दुरात्म्यांच्या शक्तीवर आम्ही विजय प्राप्त करू शकतो. Because he won the victory on the cross for every one of us. कारण आम्हा प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर तो विजय प्राप्त केलेला आहे. The fourth virtue of the cross is the virtue of healing. आता चौथा जो आशीर्वाद वधस्तंभापासून आम्हाला प्राप्त होतो तो म्हणजे आरोग्यदानाचा आशीर्वाद. Now this is one of the needs and aspects of human life. आता मानवाची ही एक नित्याची दैनंदिन गरज अशी आहे. Sickness and healing. आजार आणि आरोग्य. Now I want you to know, my beloved, आणि तुम्हाला मला माहिती करून देऊ दे प्रियानो, God has established the principle of healing in the death and resurrection of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान याच्याद्वारे देवानं आमच्या आरोग्यदानाची सोय करून ठेवलेली आहे. Now we must understand there is two kinds of healing. आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की दोन प्रकारची आरोग्यदानं आहेत. If we need two kinds of healing, जर दोन प्रकारच्या आरोग्यदानाची जर आम्हाला गरज असेल, then we should understand there is two kinds of disease. आता तर आम्हाला कळलं पाहिजे की रोग ही दोन प्रकारचे आहेत. One is a spiritual disease, एक जो आजार आहे तो आत्मिक आजार आहे, and that is sin. आणि हा आत्मिक आजार काय आहे, तो मानवाचं पाप हा आहे. So we need a spiritual healing, आणि त्यासाठी आम्हाला आत्मिक आरोग्याची गरज आहे. and that is the first point we saw, the virtue of forgiveness. आणि वधस्तंभाच्या आशीर्वादाचा जो पहिला भाग आम्ही पाहिला की आम्हाला पाप क्षमेचा आशीर्वाद प्राप्त होतो. So forgiveness brings the spiritual healing. आता आम्हाला वधस्तंभाच्या द्वारे पाप क्षमा मिळते, म्हणजे आम्हाला जणू काय आत्मिक आरोग्य प्राप्त होतं. Today in the world, आज जगामध्ये most people are concerned about the second healing, that is the physical healing. आणि जवळजवळ जगातल्या सर्व लोकांना दैहिक आरोग्याची गरज भासते किंवा त्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. So people run here and there, they always seek help
for the physical healing. आणि मग आपल्या शरीराला आरोग्यामध्ये ठेवण्यासाठी लोक सगळीकडे धावपळ करतात आणि आरोग्याचा शोध घेतात. And they run to the doctors and medicines and hospitals. आणि डॉक्टरांची मदत घेतात, हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जातात आणि सर्व प्रकारचे क्रियाकर्म कर्मकांड यांच्यामध्ये ते गुंतलेले आहेत. And people run for this secondary healing, which is the physical healing. They run here and there, they spend their money, they spend everything for that healing. आणि शरीराच्या आरोग्यासाठी लोक सर्व काही आपला वेळ खर्च करतात, पैसा खर्च करतात आणि त्याच्या मागे सर्वजण लागलेले आहेत. My beloved, physical healing is only limited to the physical world. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की आपलं शारीरिक जे आरोग्य आहे हे तात्पुरतं आहे, या जगाच्या संदर्भातच ते निगडीत असं आहे. However healthy we are, किती जरी आम्ही आरोग्यामध्ये असलो या पृथ्वी तलावर, one day we have to leave the world. एके दिवशी आम्हाला हे जग सोडून जायचं But आहे. once we leave the world, एकदा आम्ही हे जग सोडून गेलो, there is an eternity before us. आमच्या समोर एक सार्वकालिकता असणार आहे. We can be whole again in our body. We can be healthy without disease, without sin, forever and ever and ever. आणि मग त्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही सर्व काळासाठी आमच्या शरीरामध्ये, आत्म्यामध्ये आणि आमच्या जीवामध्ये आरोग्यदायी असे असणार If आहोत. somebody believe in the Lord Jesus Christ, in the cross of Jesus Christ, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो, and if anybody trust in Jesus Christ as their Lord and Savior, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला जो आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारतो, even if that person die in cancer, आणि तो कॅन्सर सारख्या रोगाने जरी या पृथ्वी तलावर मरण पावला, but you know, the life to come, there is no disease. That person is healthy. That person is whole forever and ever. आणि सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये हा कॅन्सर पृथ्वीवर असलेला व्यक्ती कधीही आजारी असणार नाही, तो पूर्णपणे निरोगी आयुष्य सार्वकालिकतेमध्ये जगू So शकतो. when we talk of the healing, म्हणून ज्या वेळेला आम्ही आरोग्यदानासंबंधी बोलतो, the first and the most important healing, सगळ्यात मोठं जे आणि महत्वाचं आरोग्यदान आहे it is the spiritual healing. ते आमच्या आत्म्यासाठी आहे. आमचं तारण हा आहे, The forgiveness of our sins. आमच्या पापांची क्षमा हे ते आहे. That is the first of and the top of our list in the blessings of the cross. आणि वधस्तंभाच्या सर्व आशीर्वादांच्या यादीमध्ये ते सर्वोच्च आहे आणि ते प्राधान्यक्रमानं असं आहे. Then secondly, of course, the physical healing is available in Christ Jesus through the cross. आणि वधस्तंभावर आता जे दुय्यम जे आरोग्यदान आहे किंवा आमच्या शारीरिक आरोग्यासाठी आहे ते देखील आमच्यासाठी त्या वधस्तंभावर उपलब्ध आहे. From the day of Christ resurrection, millions and millions of people have been physically healed by trusting in the cross or the blood of Jesus Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आजपर्यंत जगामध्ये अब्जावधी लोक शारीरिक रोगांपासून मुक्त झालेले आहेत, बरे झालेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत. In the year 1980, I was a dying man with a mental illness where medical science could not help. 1980 सालामध्ये मी स्वतः मरणाला सामोरं जाणारा असा व्यक्ती होतो, कारण मानसिक आजारामुळे मी व्यस्त झालो होतो, त्रस्त झालो होतो. And I met Jesus as my Lord and my Savior. अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशूला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून मी स्वीकारलं. He healed me. त्यानं मला आरोग्य दिलं, मला बरं केलं. So I believe in the healing virtue of the cross. आणि म्हणून मी वधस्तंभाच्या आरोग्यदायी आशीर्वादावर विश्वास ठेवतो. I believe in the spiritual healing मी आत्मिक आरोग्यावर विश्वास ठेवतो as a priority, आणि ते प्राधान्यक्रमानं प्रथम असलं पाहिजे. and then I believe in the physical healing if we are afflicted with any disease. आणि आमच्या शरीरामध्ये कोणताही आजार असला तरी शारीरिक आरोग्यदानावर देखील माझा विश्वास आहे. If those of you who hear me today, if you are struggling in your physical body with any disease, come to the cross of Jesus Christ. आज आपल्यापैकी कोणी जर आपल्या शरीरामध्ये व्याधीनी किंवा रोगाने जर ग्रस्त असतील तर तुम्ही वधस्तंभाच्या जवळ आलं पाहिजे. In Romans 8:11 it says, रोम
8:11 मध्ये आम्ही वाचतो, But if the spirit of him who raised Jesus from the dead dwells in you, he who raised Christ from the dead will also give life to your mortal bodies through his spirit who dwells in you. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील. The God who raised Jesus from the dead is able to raise you up from every disease in your body. जो देव प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून पुन्हा उठवू शकतो, तो देव तुमचं शरीर कोणत्याही रोगाने व्याधीने जरी ग्रस्त असेल तर त्यातून तो तुम्हाला मुक्त करू शकतो, तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. Peter says in 1 Peter 2:24, पहिले पेत्र 2:14 मध्ये पेत्र म्हणतो, who himself bore our sins in his own body on the tree, that we, having died to sin, might live for righteousness, by whose stripes you were healed. पहिले पेत्र 2:24, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. Today, my beloved, by the stripes of Jesus, आज प्रियानो, येशूला बसलेल्या फटक्याने you are healed. तुम्ही निरोगी झालेले आहात. If you come to the cross जर तुम्ही वधस्तंभाच्या जवळ याल with a faith and trust, विश्वासाने भरोसा ठेवून, the healing virtue of the cross can flow into your life. वधस्तंभाद्वारे देवाच्या निरोगीपणाचं कृपादान, तो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. Whether it is a spiritual healing you need or it is a physical healing you need, it is available at the cross. तुम्हाला आत्मिक आरोग्याची गरज असो, पापक्षमेची गरज असो किंवा शारीरिक आरोग्याची गरज असो, दोन्ही प्रकारचं आरोग्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे आज तुमच्यासाठी उपलब्ध आहे. Let us pray. आपण प्रार्थना करू. Father, I thank you for your word. प्रभू देवा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Those who have been hearing this series of messages, आणि जे जे हा संदेश प्रभू ऐकत आहेत, whoever needs a spiritual healing, may they come to your cross. आणि ज्यांना आत्मिक आरोग्याची गरज आहे त्यांना तुझ्या वधस्तंभाजवळ प्रभू तू घेऊन ये. Anyone who needs a physical healing, let them come to your cross. ज्यांना शारीरिक आरोग्याची गरज आहे प्रभू, त्यांनाही तुझ्या वधस्तंभाजवळ घेऊन ये. I pray for every spiritual, physical blessings that comes through the cross to be upon your people. आणि आज वधस्तंभाच्या द्वारे देवपित्याने प्रभू येशूच्या द्वारे मुक्त केलेले आत्मिक आणि शारीरिक आरोग्यदानाचे आशीर्वाद या सर्व प्रियजनांवर आज मी मोकळे करतो. We pray this in Jesus' name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Thank you and God bless you. धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव.